शांत का? नमस्कार मंडळी. आज आपण जरा वेगळ्या दुनियेत शिरणार आहोत, वेल्डिंगच्या दुनियेत. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ही आहे 2 आर्कमधल्या एका मोठ्या टक्करीची कहाणी. यातला आपला आजचा हिरो आहे गॅस मेटल आर्क वेल्डिंग, किंवा सोप्या भाषेत GMAW. चला तर मग बघूया काय आहे हे तंत्रज्ञान. जरा विचार करा, मोठी मोठी जहाजं, आपल्या रोजच्या वापरातल्या गाड्या आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेल्या पाईपलाईन्स, या सगळ्या अवाढव्य गोष्टींमध्ये काय बरं कॉमन असेल? असं वाटतं की काहीच नाही, बरोबर? पण खरं तर या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक ताकद आहे. आणि ती ताकद आहे वेल्डिंगची. हो, एक अतिशय शक्तिशाली आणि तितकीच अचूक अशी वेल्डिंग प्रक्रिया. खरं तर या सगळ्या मोठ्या आणि मजबूत दिसणाऱ्या रचनांचा मूळ पायाच वेल्डिंग आहे. म्हणजे बघा, हे फक्त 2 धातूंचे तुकडे जोडणे नाहीये, तर हे ते तंत्रज्ञान आहे जे आपल्या आजूबाजूच्या आधुनिक जगाला आकार देतं. तर मग आता थेट येऊया मैदानात. इथे 2 तंत्रज्ञानं एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. एका बाजूला आहे जुना मुरलेला खेळाडू, म्हणजे शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, ज्याला आपण SMAW म्हणतो. आणि त्याला टक्कर द्यायला आलाय आजचा आपला आधुनिक चॅलेंजर, गॅस मेटल आर्क वेल्डिंग म्हणजेच GMAW. चला पाहूया या नव्या खेळाडूमध्ये नक्की काय दम आहे. बरं, GMAची ताकद कळते ती त्याच्या फायद्यांवरून. सगळ्यात पहिलं म्हणजे हे खिशाला परवडणारं आहे. का? कारण वेल्डिंगच्या आधी धातूच्या कडा तयार करायला फारशी मेहनत लागत नाही. दुसरं म्हणजे याचं पेनिट्रेशन एकदम खोलवर जातं, म्हणजे जोड अगदी पक्का बसतो. आता हाय डिपॉझिशन रेट हा जरा टेक्निकल शब्द वाटेल, पण याचा सरळ अर्थ आहे की वेल्डिंग खूप जोरात, वेगाने होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात सॉलिड फ्लक्स नसतो, त्यामुळे वेल्डिंग झाल्यावर तो स्लॅग साफ करत बसण्याची डोकेदुखीच नाही. म्हणजे काय? तर वेळ आणि मेहनत दोन्हीची एकदम बचत. मग प्रश्न येतो की इतके फायदे आहेत तर हे तंत्रज्ञान सगळीकडेच का नाही वापरत? तसं नाहीये, याच्या काही मर्यादा पण आहेत. एक तर GMAWची उपकरणं बरीच महाग आणि वापरायला थोडी किचकट असतात. शिवाय ती सहज उचलून इकडून तिकडे नेता येत नाहीत. आणि यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हे तंत्रज्ञान बाहेरच्या कामासाठी, म्हणजे आउटडोअर वर्कसाठी फारसं चांगलं नाही. कारण काय तर वाऱ्याचा एक साधा झोतसुद्धा शिल्डिंग गॅसला उडवून लावू शकतो, आणि मग सगळी मेहनत पाण्यात. ओके, तर GMAW काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत हे आपण पाहिलं. आता जरा अजून खोलात जाऊया आणि बघूया की हे नक्की काम कसं करतं. खरं तर एक परफेक्ट वेल्ड करणं म्हणजे जणू काही एक परफेक्ट रेसिपी बनवण्यासारखंच आहे. आणि या रेसिपीतला प्रत्येक घटक अगदी अचूक प्रमाणात असणं महत्त्वाचं आहे. हेच तर खरं कसब आहे. तर मग काय आहेत या रेसिपीचे महत्त्वाचे घटक? बघा, वेल्डिंग करंट, आर्क व्होल्टेज, स्टिक आउट, ट्रॅव्हल स्पीड, शिल्डिंग गॅस आणि इलेक्ट्रोडचा आकार. बापरे, कितीतरी गोष्टी आहेत. एका निष्णात वेल्डरला या सगळ्यांमध्ये एक अचूक बॅलन्स साधावा लागतो. चला, यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जरा नीट समजून घेऊया. चला, सगळ्यात आधी बघूया वेल्डिंग करंट. आता हे काय आहे? सोप्पं आहे. वेल्डिंग गनमधून वायर ज्या स्पीडने बाहेर येते तोच हा करंट. म्हणजे जितका जास्त वायर फीडचा स्पीड तितका जास्त करंट. आणि याच करंटवर सगळं अवलंबून असतं की वेल्डमध्ये किती धातू टाकला जाईल आणि तो जोड किती खोलवर जाईल, म्हणजे किती मजबूत होईल. आता करंट नंतर येतो आर्क व्होल्टेज. हे म्हणजे काय? तर वेल्डिंगच्या टोकापासून आपल्या वर्कपीसपर्यंत जी आर्क तयार होते ना, तिची लांबी. आणि ही लांबी ठरवते की आपला वेल्ड बीड कसा दिसेल. तो पसरट आणि रुंद हवाय की अरुंद आणि उंच. वितरियेला धातू कसा पसरेल, हे सगळं या व्होल्टेजच्या हातात असतं. त्यामुळे चांगल्या फिनिशिंगसाठी याच्यावर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता ही पुढची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, स्टिक आउट. हे नाव ऐकायला जरा वेगळं वाटेल. हे काय आहे? तर कॉन्टॅक्ट ट्यूबच्या टोकापासून आर्कपर्यंत जी वायर बाहेर डोकावते ना, ते अंतर. आणि हे अंतर अगदी परफेक्ट असावं लागतं. जर ते थोडं जरी इकडे तिकडे झालं तर तुमचा वेल्ड एकतर कमजोर होईल किंवा मग सगळीकडे स्प्लॅटर उडून वेल्ड खराब दिसेल. त्यामुळे हे अंतर खूप नाजूक असतं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण मशीनच्या सेटिंग्स आणि सगळ्यात तांत्रिक गोष्टींबद्दल बोललो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वेल्डिंग म्हणजे फक्त मशीन चालवणं नाही, ते एक कौशल्य आहे, एक कला आहे. आता आपण वळणार आहोत वेल्डरच्या हाताच्या सफाईकडे, त्याच्या टेक्निककडे. कारण दिवसअखेरीस मशीन कितीही भारी असलं तरी वेल्डरच्या हातातली कलाच त्या धातूला योग्य आकार देते. इथे प्रामुख्याने 2 टेक्निक वापरल्या जातात, फोरहँड आणि बॅकहँड. फोरहँड म्हणजे थोडक्यात पुशिंग टेक्निक. यात वेल्डिंग गनला पुढे ढकललं जातं. आणि बॅकहँड म्हणजे पुलिंग टेक्निक. यात गनला आपल्याकडे खेचलं जातं.
आता गंमत बघा, गन पुढे ढकलताय की मागे खेचताय ह्या एवढ्याशा फरकाने वेल्डच्या गुणधर्मांमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. एका टेक्निकने जोड जास्त खोल जातो तर दुसऱ्याने वेल्ड बीड जास्त रुंद होतो. कमाल आहे ना? चला, आता बरीच थेरी झाली. आता या सगळ्या ज्ञानाला घेऊन आपण प्रत्यक्ष जगात जाऊया. बघूया तरी हे GMAW तंत्रज्ञान आजच्या काळात नक्की कुठे कुठे वापरलं जातंय आणि त्याचं महत्त्व नेमकं काय आहे. सुरुवातीला आपण जहाज आणि गाड्यांचा उल्लेख केला होता, आठवतंय? तर त्या सगळ्यांना बनवण्यामागे GMAWचा खूप मोठा हात आहे. मग ते जहाज बांधणी असो, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असो किंवा मोठे मोठे प्रेशर वेसल्स बनवणं असो, इतकंच काय तर मोठमोठ्या पाईपलाईन्स आणि बिल्डिंग्सची स्टीलची रचना, या सगळ्या महत्त्वाच्या उद्योगांचा कणात जणू हे GMAW तंत्रज्ञान बनलं आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज सगळीकडे ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा जमाना आहे. मग अशा काळात जिथे मशीनच सगळं काम करू शकते, तिथे या सगळ्या लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवून आपल्या कौशल्याने अचूक वेल्ड करणाऱ्या एका निष्णात वेल्डरचं महत्त्व खरंच कमी झालंय की उलट आजच्या काळात त्याचं कौशल्य पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं ठरतंय? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?